माझी मुलगी बऱ्याच दिवसापासून म्हणत होती, "मम्मा आम्हाला नगरमध्ये ने ना फिरायला." तर मला आज सुट्टी होती आणि तिला पण होती. तर चल म्हटलं, "बाळा आपण जाऊ नगरमध्ये फिरून येऊ." तर बघा किती हिरवागार छान-छान भाजीपाला आहे. त्यानंतर नगरमध्ये कापड बाजारात इतक्या सगळ्या गोष्टी असतात ना, पार खिसा खाली होतो, पण काही वस्तू घ्यायच्या थांबत नाही. ड्रेस, चप्पल जी नाही ती गोष्ट. आणि बघा ब्लाऊज पीस घ्यायला गेलो तर किती ब्लाऊज पीस काय कळतच नव्हतं कोणता घेऊ. मग एक घेतला ब्लाऊज पीस. मग मला कानातले घ्यायचे होते, पण जसे पाहिजे तसे मॅचिंग भेटतच नव्हते. मग फायनली एका ठिकाणी भेटले. मग आम्ही म्हटलं चला लस्सी खायला जाऊ. मग लस्सी प्यायला गेल्याच्यानंतर माझ्या मुलीचं एकच, "कधी येणार लस्सी, कधी येणार लस्सी." जेव्हा लस्सी आली तेव्हा ती शांत झाली आणि पटकन लस्सी घेतली ओढून. तिची मँगो लस्सी तिला लय आवडते. मग तिने खाल्ली. त्यानंतर मग तिचं चाललंच होतं की "मम्मा आता कुठं-कुठं जायचं फिरायला, झालं का फिरून?" म्हटलं, "अजून लय फिरायचं मग एका ठिकाणी मेहंदीवाला बसलेला होता, हे रुखवताचं सामान सगळं. तर आम्ही बघतच चाललो होतो कुठं काय. तिला कानातले घ्यायचे होते एका ठिकाणावरून. तर आम्ही तेच बघत होतो सोन्याच्या दुकानातून. तर बघा हा ससा घेतला. सगळ्या रस्त्याने तिचं हे चाललं होतं. तर ते कान वरती व्हायचे ना, तिला लय भारी वाटायचं. मग तिला कानातले घेतले ह्या सोनाराच्या दुकानातून. तर तो सोनार पण विचारत होता, "हा ससा कुठून घेतला तुम्ही?" मग एका ठिकाणी थांबून पाणीपुरी खाल्ली. तर तिला मी विचारत होते आवडली का नाही, तर ती खाली तोंड घालून खात होती. जसं काय मी तिचंच खाऊन घेणार आहे पाणीपुरी. नंतर सगळ्या रस्त्याने तिचं तो ससा काय शांतच नव्हता बसत. तर ते कान वर खाली, वर खाली तिचं चालूच होतं सगळ्या रस्त्याने. माझ्याकडं बघून हसत होती. आणि मग काही नाही आम्ही फिरलो रिटर्न यायला. मग घरी आल्याच्यानंतर पटकन डाळबट्टी केली आणि खाल्ली. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.